इथेच असायचा? नो, आय डोंट रिमेंबर. आर यू शुअर? येस. थँक्यू. वीस वर्षांपूर्वी मला इथेच पॅरिस मध्ये भेटलो होतो, या छोट्याशा कसिनो मध्ये. पण 20 वर्षांनंतरही तिथे मात्र काहीच बदललं नाही. तोच माहोल, तीच ऊर्जा, ब्लडी गॅम्बलर्स. सो अगदी काहीच बदललं नाहीये. हो, आय एम सॉरी, मी विसरलो. काही गोष्टी बदलल्या, जसे की आता इथले लोक पोकर कॅन्डल लाईट मध्ये खेळत नाही. बदल तर झालाय. हा, बट मी आज इथे पोकर खेळायला नाही आलो. मी इथे त्या शोधणाऱ्याला शोधतो, जो म्हणायचा की जगात फक्त दोनच प्रकारची माणसं असतात. एक म्हणजे ज्यांचं अख्खं आयुष्य स्वतःला शोधण्यात जात, आणि दुसरे जे स्वतःला सोडून सगळं काही शोधत असत. तो पण तसाच होता. गरीब, साला, चिकट, निगरगट्ट, तो पण तसाच होता. ऍक्च्युली तुम्ही जर त्याला पाहिलं ना, तर तुम्हाला सुद्धा अगदी असंच वाटेल. चला, ओव्हर कॉन्फिडंट नाही, ओव्हर कॉन्फिडंट नाही म्हणता येणार. बट त्याचा तो कॉन्फिडन्स पाहिला ना की खूप राग आहे. हाय बेटा, हे काय चाललंय? आम्ही खेळत असताना कॅन्डल मगापासून 7 वेळा दिसली. सॉरी. टेस्ला. हो, टेस्ला. आय विश जेंटलमॅन की हा गेम आपण युएस मध्ये खेळत असतो. का? त्याने काय झालं असतं? ऍटलिस्ट एक तरी गेम विदाउट डिस्टर्बन्स झाला असता, नाही का? तुला पण वाटायचं? सॉरी सर. म्हणजे तिथल्या कॅन्डल्स कधी विजत नाहीत? नो. हाऊ कम? बिकॉज आम्ही कॅन्डल्स वापरतच नाही. इट्स आउटडेटेड. एनिवे, कंटिन्यू. मग काय वापरता तुम्ही? युएसए मध्ये एक न विझणारी कॅन्डल, इट्स कॉल्ड बल्ब. 10, 20. थँक्यू. बल्ब? येस, बल्ब. बल्ब म्हणजे नक्की काय असतं? नाही, दिसत नाही म्हणजे काय लावता काय मग तुम्ही त्यात? कॅन्डल्स काय ठेवतात काय? थॉमस एडिसन माहिती आहे? म्हणजे काय? ऍपल पडला होता ना त्यांच्या डोक्यात. वा, हो, केवढे हुशार आहात तुम्ही. थँक्यू. हा, पण ते मिस्टर न्यूटन, या न विझणाऱ्या कॅन्डलचा शोध थॉमस एल्वा एडिसन यांनी लावला. मी त्याच्याच एडिसन मशीन वर्क्स मध्ये मॅनेजर. मग आमच्याकडे कधी आणणार आहे कॅन्डल्स तुम्ही? तुमच्याकडे तुमच्याकडे सुद्धा येतील. थोडा वेळ लागेल तुमच्याकडे यायला, बट आय एम शुअर की तुमच्याकडे सुद्धा लवकरच येतील. मी आणू शकतो आता. सॉरी. हो, मी अख्ख्या शहराला लाईट अप करू शकतो. तू वेळेवर ड्रिंक नाही जाणार, तू लाईट आणणार आहेस. चल, त्याने पण घेतले वाटतं. टेस्ला, ही बॉटल घ्या, शोरूम मध्ये जाऊन घे. टेस्ला, लवकर. एक मिनिट थांब. नाव काय तुझं? निकोला टेस्ला. तू अख्ख्या शहराला लाईट अप करणार? हो. कसं? सर, मी मिस्टर एडिसनच्या डिरेक्ट करंटला स्टडी केली आणि त्याच आधारात मला एक आयडिया सुचली, ऑल्टरनेट करंटची. अरे बापरे. नाही सर, माझा प्रोजेक्ट रेडी आहे. हवं तर मी तुम्हाला डिझाईन दाखवू शकतो. माहित नाही का तुला बॉटल ठेवायचं काम दिले ना? कंटिन्यू. सर, गेल्या 2 वर्षापासून मला मिस्टर एडिसनला भेटायचं होतं आणि तुम्ही आत्ताच म्हणालात तुम्ही त्यांच्या फॅक्टरीमध्ये काम करता, तर प्लीज सर काहीतरी करून मला भेटवा. आय बेट ऑन 10. सर, ट्रस्ट मी खरं बोलतो. जर हा प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला तर द होल वर्ल्ड विल रीच अ न्यू लेवल. चांगलं आहे, कर. मी आहे तुझ्यासोबत, कर. सर, माझ्याकडे फक्त फंड्सची कमी आहे फॉर प्रॅक्टिकल एक्झिक्युशन, आणि त्यासाठी मी तर दिवस रात्र काम करतो. पैसे
जमा करतो. सर, गेले 2 वर्ष मी फक्त याच प्रोजेक्टवर काम केलं आणि त्याचमुळे माझ्या घरच्यांनी सुद्धा मला घराबाहेर काढलं. सर प्लीज, मला फक्त एकदा मिस्टर एडिसनला भेटायचंय सर. अरे बाबा, तुझ्यासारखे ना रोज हजारो लोक येतात मिस्टर एडिसनकडे त्यांच्या त्या वाह्यात आयडियाज घेऊन. आय नो सर. त्यांच्याकडे काय तेवढीच काम आहे? 1 लार्ज विस्की प्लीज. शुअर. टेस्ला प्लीज कंटिन्यू. एवढी जेलसी बरी नाही सर. काय म्हणालास? जेलसी? हो. तुम्हाला भीती आहे जर मी USA ला आलो तर माझा प्रोजेक्ट वर्क करेल आणि एका वेटरने केलेला पराभव तुम्हाला एवढा सहज कसा बसेल? पोकर खेळता येतं? हो. बस समोर. एक्सक्यूज मी. तू शो बस. पास कर. खेळ आणलाय. तुम्ही या पोकरच्या गेम मध्ये मला बीट करा. इफ यू विन, मी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन. $100. तू सुद्धा लाव काही. सर, माझ्याकडे फक्त ही रिंग उरली. फाईन, लाव. खेळाचं. Here you go. 3 queens. Here you go, sir. 3 kings. मी जिंकलो. What? Shit. हो. 3 क्वीन्स पेक्षा 3 किंग्स जास्त पॉवरफुल आहेत आणि आता तुम्हाला माहितीये. तुला घेऊन जायची इच्छा तर अजिबात नाही, बट पोकर खेळताना केलेलं प्रॉमिस मी कधीच ब्रेक करत नाही. $100. युअर रिंग. एन्जॉय. सर, ही रिंग तुम्ही तुमच्याकडेच ठेवा. जेव्हा माझं प्रोजेक्ट सक्सेसफुल होईल ना तेव्हा द्या. ओके, पण USA ला तुझा काहीच फायदा होणार नाही. ते बघूया ना सर. तुम्हाला शिप विल बोट ॲट 10 आहे. USA ला गेल्यावर आपण भेटू मिस्टर एडिसनला. बी देअर. स्वागतम, सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून महादेव लक्ष्मण डहाणूकर महाविद्यालय सहर्ष आणि सविनय सादर करीत आहे द डार्क लाईट. बोला मिस्टर वेस्टिंगहाऊस. नाही, एडिसन सर अजून आले नाही. ओके ओके ओके, ठीक आहे. थँक्यू. ते आले की मी त्यांना कळवतो. काय असं चाललंय का? सगळे व्यवस्थित ना? हो सर. गुड गुड. ऐका. एडिसन सरांनी या रिपोर्टचे अनालिसिस करायला सांगितले. सर लवकरात लवकर येत असतील तर पटापट करा का. Good evening, gentlemen. गुड इव्हनिंग Good सर. evening. By the way, I have good news for you all. US government ने आपलं जे डायरेक्ट करंटचं प्रोजेक्ट होतं ते सँक्शन केलंय. So now we have the permission of installing at least 3 power plants in a state. Come on, gentlemen, give it up again. It's an achievement. Congratulations. Congrats, sir. Congrats. By the way, Mr. Bachelor आज येणार होते. सर, एव्हाना शिप पोहोचली असेल. ते येतच असतील. Any other updates? हो सर. मिस्टर वेस्टिंगहाऊसचा परत कॉल आला होता अबाउट कोलॅबोरेटिंग विथ अस. त्यांना एक जॉईंट व्हेंचर हवी. Deny. Gentlemen, listen. हे बघा, 3 पॉवर प्लांट्स. छोटा प्रोजेक्ट नाहीये, सो आता आपल्याला कामाला लागायला लागेल, वेग वाढवायला लागेल. तुम्हाला तोंडाकडे बघू नका, कामाला लागेल. येस. ऑल पण मस्त कामासाठी. येस सर. गुड.
Johnson. Mr. Johnson. Mr. Johnson. Mr. Alex, are there any further improvements in our latest model of direct currents? So I don't think anything. So there's no scope for any improvement. We have reached our saturation point. मी तुम्हाला प्रोजेक्टच्या सुरुवातीला काय सांगितलं होतं? Persistence, perseverance and patience. हे बघा, if something goes wrong, there's always another way. Mr. Alex, विज्ञानात रस्ता कधीच संपत नाही. तो फक्त सुरू होतो आणि वळत असतो. खरंय सर, खरंय. मला कम्प्लिटली अग्री करतो मी याला. सर मला इथे येऊन एकदम असं बरं वाटतंय. इट्स लाईक अ ड्रीम कम्स ट्रू. Excuse me, तुम्ही कोण? सॉरी सर, निकोला टेस्ला. पॅरिस मध्ये भेटला होता सर मला. त्याचं म्हणणं आहे त्याच्याकडे काही आयडिया Mr. Bachelor? Oh my God, what a pleasant surprise. How are you? Fine, sir. Great, great. How was the trip? It was great. Great. बरं झालं तुम्ही आलात. By the way, US गव्हर्नमेंटने आपलं पॉवर प्लांटचं जे प्रोजेक्ट आहे ते अप्रूव्ह केलंय. Great news, sir. Yes, it's a great news. पण आता आपल्याला कामाला लागायला हवं. 3 पॉवर प्लांट्स इन स्टेट. सर मी पॅरिसवरनं खास तुम्हाला भेटायला आलो. आणि सर हे माझं काही प्रोजेक्ट आहे तुम्हाला Nice to दाखवायचं. meet you, Mr. Tesla. तुम्ही पॅरिस वरनं इथे आलाय. गुड गुड. चांगलाय. हे बघा. बॅचलर. Sorry. सर आय एम एन इन्व्हेंटर. मी फिजिक्स रिलेटेड शोध लावतो. वा वा ग्रेट. सर मी आता तुमच्या डिरेक्ट करंटशी रिलेटेड एक शोध लावतोय. आय कॅन फिक्स एनिथिंग. सर मी काही वस्तू रिपेअर करू शकतो. म्हणजे तुम्ही मला मोटर द्या, मशीन द्या, काही द्या, मी तुम्हाला लगेच रिपेअर करून देईन. Fix this. Come on, Mr. Bachelor. बरं हे काय? ही प्रोजेक्टची फाईल आहे. प्लीज मला आता एक चांगलं बजेट द्या आणि मॅनेजमेंट मध्ये मला काही गडबड नको. शुअर सर. ओके, मी एका आर्किटेक्टशी बोलतो. Sir. आपण तिकडे जाऊ. केलं फिक्स. स्मार्ट. आय एम इम्प्रेस. मिस्टर टेस्ला, तुम्ही पहिल्या टेस्ट मध्ये तरी पास झालाय. दिसता तेवढे मूर्ख नाही आहात तुम्ही. येस मिस्टर टेस्ला, काय 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 शोध लावता तुम्ही? सर गेले 2 वर्ष मी एका प्रोजेक्ट वरती काम करतो. ऑल्टरनेट करंट, डिरेक्ट करंटचा अपडेटेड व्हर्जन. सर माझ्याकडे त्याच्याबद्दल एक डिझाईन. हे बघा सर. सर डिरेक्ट करंटमध्ये बरेचसे लिमिटेशन आहेत, ड्रॉबॅक्स आहेत आणि माझ्याकडे त्यावर सोल्युशन. हे बघा सर. डिरेक्ट करंटच्या प्रत्येक एका मोटरवर आपण एका वेळी एकच अपार्टमेंट लाईट अप करू शकतो. पण ऑल्टरनेट करंटच्या एका मोटरवर आपण एका वेळी अख्खं शहर लाईट अप करू शकतो. सर मला असं वाटत होतं तुमचं बल्ब लाईटचं जे प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये आपण ऑल्टरनेट करंट हा फॉर्म यूज केला तर म्हणजे कमी रिसोर्सेस मध्ये आपण जास्त लोकांपर्यंत लाईट पोहोचू. आणि माझ्या डोक्यात एक कन्सेप्ट होती की आपण एक पॉवर प्लांट बांधूया. म्हणजे त्यांनी वाचा 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 वाचा. हे काय आहे सर? माझं एक शिपिंगचं प्रोजेक्ट आहे. त्यात काही मोटर्स रिपेअर करायचे. कठीण प्रोजेक्ट आहे पण कम्प्लीट केलं तर मी तुम्हाला $50,000 देईन. $50,000 तुमच्यात पोटेन्शियल दिसतंय म्हणून तुम्हाला विचारतोय, जमेल का? सर म्हणजे मी जर ट्राय केलं तर मला जमायला पाहिजे. मला उद्या 6 वाजेपर्यंत ऑब्झर्वेशन कळवा. मिस्टर कामाचं बजेटची फाईल. सर पण माझा ऑल्टरनेटिव्ह करंटचं प्रोजेक्ट. दिस इज रमेश. रमेश. येस मिस्टर टेस्ला, इट्स रबिश. हे बघा किती हाय व्होल्टेज यूज होतं इथे बघा. इट्स बेसलेस, इट्स अनटेस्टेड अँड अनकंट्रोलेबल. सर मी याला कंट्रोल करू शकतो. पण ट्रायल वी कॅन सेट अप अ पॉवर प्लांट. तुमच्या ट्रायलने शेकडो लोकांचे जीव जाऊ शकतात. कळतंय तुम्हाला? इतका हाय व्होल्टेज यायचा. सर व्हॉट इफ इट वर्क्स? जर ह्यानी वर्क केलं ना आपण अख्ख्या जगाला एक नवीन मिस्टर टेस्ला, दिस इज नॉट अन इन्व्हेन्शन, दिस इज डिस्ट्रक्शन. तुम्ही प्लीज याच्यात लक्ष देऊ नका. तुम्हाला जे काम दिलंय त्याच्या डेव्हलपमेंट कडे लक्ष द्या तुम्ही प्लीज. याच्याकडे तुम्ही घुमवू नका प्लीज. सर फाईन.
प्रवासात सुद्धा सांगितलं होतं की याचा काहीच फायदा होणार नाही. युअर आयडिया इज नॉट गोइंग टू वर्क बिकॉज इतकं हाय व्होल्टेज असलेलं डिव्हाइस इन्स्टॉल करणं खरंच त्यावेळी खूप रिस्की होतं. पण त्याचा तो कॉन्फिडन्स जो पाहून खूप राग आहे. चक्क मिस्टर एडिसनने दिलेली $50,000 ऑफर त्याने अगदी सहज रिजेक्ट केली आणि माझ्या समोरच त्याने ते प्रोजेक्टचे फाडलेले पेपर्स घेऊन तो एडिसन मशीन वर्क सोडून निघून गेला. कॅन यू इमॅजिन? $50,000. सायन्सचा एस सुद्धा माहित नसलेला माणूस या ऑफरच्या मागे वेड्यासारखा धावला. पण टेस्ला was completely different. सिंगल पेनी नसतानाही टेस्ला न्यूयॉर्क सारख्या सिटीत राहतो. त्याच्या त्या प्रोजेक्टसाठी फंड जमा हवेत यासाठी तो न्यूयॉर्क जवळच एका ठिकाणी खड्डे खणायची कामं देखील करायची. सुरुवातीला मी त्याला इग्नोर केलं, बट नंतर मीच त्याला जाऊन भेटलो. हॅलो मिस्टर टेस्ला. हॅलो सर. काय अवस्था करून घेतली सोबत? काही नाही. आय थिंक की तू ते प्रोजेक्ट रिजेक्ट करून खूप मोठी चूक केली. तुला एक छोटसा प्रोजेक्ट करायला $50,000 मिळत होत आणि इनफॅक्ट तू ते पूर्ण करू शकलास. I know, but I even know I'm on the right path. बघ, म्हणजे ते खड्डे खणता यात स्वतःसाठी एखादा खड्डा खणू नकोस म्हणजे झाले. राजू खणलायस. Maybe yes, maybe no. त्याचं consequences सांगते. आणि जरी मी एखादा खड्डा स्वतःसाठी खणला असेल तर त्यातनं बाहेर यायचा मार्गही मला माहित असेल. म्हणजे मिस्टर एडिसनना माझ्या प्रोजेक्ट मधल्या काही गोष्टी पटल्या नाही, दुसऱ्या कोणाला पटली. हे बघ टेस्ला, जर मिस्टर एडिसन असं म्हणतात याचा अर्थ नक्कीच तुझ्या ऑल्टरनेट करंट मध्ये काहीतरी रिस्क आहे. थिंक अबाउट इट. आणि तसंही मिस्टर एडिसनने रिजेक्ट केलेली गोष्ट दुसरं कोणीच तुला मार्केटमध्ये आणायला मदत करणार नाही. करेल. कोणी ना कोणीतरी नक्की करेल. ज्याच्या मनात भीती कमी आणि बेटरमेंटचा विचार जास्त असेल ना तोच करेल. आणि त्या दिवशी तुमचे एडिसन सरच म्हणत होते, persistence, perseverance and patience is all you need. When something is going wrong, there's always another way. नाही का? मिळेल. कोण ना कोणतरी इन्व्हेस्टर नक्की मिळेल. आणि अनटेस्टेड, अनकंट्रोलेबल. आणि जी गोष्ट टेस्टच नाही केली तर काय कळणार? काही वर्षात एक बिझनेसमॅन आला होता, मिस्टर जॉर्ज वेस्टिंगहाऊस. खूप मोठा इंडस्ट्रियलिस्ट आहे. त्याला सुद्धा असंच लाईट इंडस्ट्रीमध्ये स्वतःला एस्टॅब्लिश करायचं होतं. बट मिस्टर एडिसनचा इम्पॅक्ट असल्यामुळे त्यांना काहीच पॉसिबल झालं नाही. आणि आता बॅक टू स्क्वेअर वन. टेक्सटाईल मध्ये त्यांची एक कंपनी सांभाळत बसली. टेस्ला, तुझ्याकडे अजूनही वेळ. मिस्टर एडिसनला रिक्वेस्ट करते एकटी. अदरवाईज तुझ्या निरर्थक हट्टापोटी तू सगळं काही गमावून बसशील. Everything is worth sacrificing for my invention, because my invention is the only thing which is ultimately going to change everything. Thanks for the help, Mr. Bachelor. म्हणजे कळेल. येतो. निगरगट्ट साला. शेवटी त्याने माझं ऐकलंच नाही. त्याला जे हवं होतं
पुढे जाऊन त्याला फ्रुटफुल ठरलं. बिकॉज आमच्या याच भेटीनंतर टेस्ला त्याचा ऑल्टरनेट करंटचा प्रोजेक्ट घेऊन मिस्टर जॉर्ज वेस्टिंग हाऊसला भेटला. आणि मिस्टर जॉर्ज वेस्टिंग हाऊस तर खूप डेस्परेट होते पुन्हा एकदा लाईट इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी. बिकॉज मिस्टर एडिसन समोर झालेली त्यांची ती एक डिफीट त्यांना सहन झाली नव्हती. त्यामुळे त्यांना सुद्धा काही करून मिस्टर एडिसनला प्रत्युत्तर द्यायचंच होतं. आणि म्हणून एक दिवस त्यांनी टेस्लाला बोलावलं. ऑल्टरनेट करंटच्या टेस्टिंगसाठी. So, Mr. Tesla, I hope you are ready with your miracle. येस सर. Okay? तुम्हाला माहिती ना हे डिव्हाइस खूप हाय व्होल्टेज यूज करत. सो जर हे फेल झालं तर इथे ब्लास्टही होऊ शकतो. तुम्हाला माहिती ना तुम्ही खूप मोठी रिस्क घेत आहे. सर, आय एम वेल प्रिपेअर्ड. ओके ओके शो मी. For Tesla, it was a last golden opportunity. Because जर हे फेल झालं असतं तर टेस्लासाठी सगळे मार्ग बंद झाले असते. सर, पेटला. Oh my God! Oh my God! Unbelievable. Well done! Well done, Mr. Tesla! Well done! You have done a great job, Mr. Tesla! This will change the whole world! Sure, sir. Listen! Listen! The bulb has finally lit up! आता आपलं जग उजळणार आहे! That was a miracle. Because पहिल्यांदा ऑल्टरनेट करंटमुळे बल्ब पेटला होता. हे सुद्धा without any harm. Finally, alternate current was successful. And now, the whole world was just inches away from being lightened up. सगळे पॉवर प्लांट्स बंद करायचे. गव्हर्नमेंटने आता ज्या पॉवर प्लांटची परमिशन दिली आहे, ते सगळे बंद करावे लागतील. आधीचं 2 चालू ठेवू शकतो. सर, आपण टेस्लाचं प्रोजेक्ट रिजेक्ट करून चुकत नाही ना केलं. सर, अजिबात नाही. डायरेक्ट करंटचं प्रोजेक्ट काही केलं बंद होणार नाही कधीच. एक्सक्यूज मी जॅन्युअल, मला आज रात्रीपर्यंत डीसीच्या फॉर्म मध्ये काही करून इम्प्रुव्हमेंट्स हवे ऍट एनी कॉस्ट. सर आज रात्रीपर्यंत आज रात्रीपर्यंत. आणि प्रॉब्लेम त्या टेस्लाला वगैरे घाबरून मी माझं डीसीचं प्रोजेक्ट बंद नाही करणार. आय एम शुअर की डायरेक्ट करंट मध्ये काही ना काहीतरी इम्प्रुव्हमेंट्स होतील. आय एम शुअर. आणि हे ऑल्टरनेटिंग करंट वगैरे इट्स रमेश. इट्स बेसलेस आणि इट्स रमेश. हे त्या टेस्लाला कळत नाहीये विनाश करायची त्याला जगाचा. सर, पण सगळ्या टेस्ट क्लिअर करूनच त्यांना ते लायसन्स मिळालं. आपण एकदा बोलायचं का टेस्लाशी? बिकॉज
जर एकदा तो आपल्या कंपनीत आला तर त्याच्या ऑल्टरनेट करंट थ्रू आपल्याला आपला बिझनेस परत फ्लरिश करता येऊ शकतो. अदरवाईज सर तुम्ही सुद्धा बघता इतक्या दिवसांपासून हे सगळे मेहनत करतात तरी सुद्धा आपला रिझल्ट नाही मिळत. एका रात्रीत कुठून आणणार आहेत रिझल्ट? सर सॉरी टू से बट Tesla has proved us wrong. Sir, we have to accept it. Alternate current is the advanced version of direct current. Alternate current is the future. एक मार्ग आहे. Sir? Sir, are you sure? Yes, I am. आयुष्यात पहिल्यांदा मिस्टर एडिसनला जाऊन थांबवू असं वाटत होतं. बट मी तरी काय करणार? आफ्टर ऑल ही वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट इन्व्हेंटर इन द वर्ल्ड. माझे हात बांधलेले होते. नॉट अ गुड स्टेप. कुठे घेऊन चाललाय तुम्ही मला? प्लीज सोडा मला, प्लीज 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 सोडा मला, प्लीज. कुठे घेऊन चाललाय? लीव मी, प्लीज प्लीज लीव मी, प्लीज लीव मी. कुठे घेऊन आलाय तुम्ही मला? काय करताय तुम्ही? हे बघा, आपण जे काही करतोय ते जगाचा विनाश थांबवण्यासाठी करतोय. सो याचं गिल्ट मनात ठेवू नका. आणि तसंही ही वॉज अ प्रिझनर, सो त्याला फाशी होणारच होती. बॅचलर, प्लीज सोडा मला, प्लीज जाऊ द्या, प्लीज. काय करताय तुम्ही? प्लीज सोडा मला, प्लीज 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 लीव मी, प्लीज 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 सोडा मला. How much the loss? 70% डाऊन सर. त्यांनी आपल्या प्रोजेक्टवर स्टे ऑर्डर आणली. आपण जे काही लोन बँकेकडून घेतले होते ते ताबडतोब रिपे करावे लागणार. वी आर अगेन ऑन द वर्ज ऑफ बँकरप्सी सर. Call my lawyer. त्यांना सांगा खूप महत्वाची केस फाईल करायची. सर पण त्यांच्या फी साठी सुद्धा आपल्याकडे काही. Let's see. Let's see. सांगतो तेवढं करा. Sure, sir. हॅलो मिस्टर वेस्टिंगहाउस. The bachelor? How dare you come here? हा? एवढं सगळं होऊन सुद्धा तुमची हिंमत कशी झाली इथे यायची? मिस्टर वेस्टिंगहाउस, तुम्ही काहीतरी चुकीचं समजता. तुमचा गैरसमज होता. Look at this. Yes, I know. That incident was tragic.
तुमच्या ऑल्टरनेट करंटच्या पॉवर प्लांटमुळे त्या मुलाचा जीव गेला. बट मिस्टर एडिसनने खूप आधीच सांगितलं होतं की ऑल्टरनेट करंट घातक आहे. शट अप मिस्टर बॅचलर. मला व्यवस्थित माहिती आहे कोणी काय केलं ते कळलं. तो थॉमस स्वतःला इन्व्हेंटर म्हणवतो ना, लाज वाटते त्याला. किती कष्टाने केला उभा केला होता मी तो पॉवर प्लांट. तुम्हाला काही आयडिया आहे तुम्हाला? इतक्या वर्षानंतर एक संधी मिळाली होती मला टेस्लामुळे, तर ती मिस्टर जॉन, व्हॉट आर यू वेटिंग फॉर? कॉल द लॉयर क्विकली. त्यांना सांगा आपण एडिसन मशीन वर्क्सवर केस ठोकतोय. त्याने काही नाही होणार सर. जास्तीत जास्त तुम्ही आताच्या परिस्थितीत आहात त्यापेक्षा अजून वाईट परिस्थितीत नाही. त्यापेक्षा आमच्याकडे एक आयडिया विच कॅन सेव्ह यू फ्रॉम बिंग बँकरप्ट. मिस्टर एडिसनचं एक बिझनेस प्रपोजल. जर हे बिझनेस प्रपोजल तुम्ही एक्सेप्ट केलं तर आम्ही तुमचे सगळे डेट्स रिपे करू. वी आर रेडी टू कोलॅबरेट विथ यू. वी कॅन मेक अन अमेझिंग जॉईंट व्हेंचर ज्यात ऑल्टरनेट करंटचा वापर केला जाईल. आणि ऑल्टरनेट करंटचं हे जे काही डिफॉर्मेशन झालंय त्याचं काय? वी विल मॅनेज इट. आपण गव्हर्नमेंट समोर एक नवीन प्रपोजल ठेवू ज्यात आपण ऑल्टरनेट करंटचे काही नवीन मॉडेल्स प्रेझेंट करू आणि त्यांना सांगू की नाव इट्स सेफ. दॅट्स इट. होऊन जाईल. काय झालं? Nothing. Tesla was right. तो मला इथून जाता जाता म्हणाला होता, डोंट वरी सर, दे विल कम रनिंग आफ्टर यू. ऑल्टरनेट करंटचं कितीही कोणीही डिफॉर्मेशन केलं तरी इट इज द फ्युचर. व्हॉट डू मीन बाय जाता जाता? आता कुठे आहे टेस्ला? तो इथून निघून गेला मिस्टर बॅचलर. कुठे? आय डोंट नो. कदाचित त्याला त्याचा मार्ग सापडला असेल, म्हणजे हरवला असेल परत कुठल्या तरी नवीन शोधात. असो, आपण आपला मार्ग शोधूया. तुमचं हे प्रपोजल खूप इंटरेस्टिंग आहे, तर माझी एक अट आहे. हे प्रपोजल वेस्टिंग हाऊस कंपनीच्या नावानेच लायसन्स झालं पाहिजे, एडिसन मशीन वर्क्सच्या नावाने. पण हे प्रोजेक्ट टेस्लाच्या नावाने लायसन्स. तो इथून निघून गेलाय मिस्टर बॅचलर, and he won't turn back now. तुमचं ठरलं की कळवा मला. मिस्टर जॉन, आमच्या या भेटीनंतर मिस्टर वेस्टिंगहाऊस आणि मिस्टर एडिसन यांनी कोलॅबरेट होऊन ते प्रोजेक्ट पूर्ण केले. पण मिस्टर एडिसनने दिलेल्या आश्वासनानुसार त्यांनी ते प्रोजेक्ट मिस्टर वेस्टिंगहाऊसच्या नावावर लायसन्स करायला मात्र नकार दिला. त्यामुळे मिस्टर वेस्टिंगहाऊसनी मिस्टर एडिसनवर केस केली. 20 वर्ष झाली हा गोंधळ तसाच सुरू की हे प्रोजेक्ट नक्की कोणाच्या नावावर लायसन्स होणार. बट या सगळ्या गोंधळात मी मात्र त्याला शोधत होतो जो या सगळ्यात कधीच गोंधळला नाही. तेव्हापासून शोधतोय त्याला, बट कुठे गेलाय काहीच कळत नाही. कसं आहे, त्याची ती रिंग परत करायची होती. बट आय एम शुअर की तो जिथे कुठे असेल तो खूप सॅटिस्फाईड असेल. बिकॉज त्याच्यासाठी इम्पॉर्टंट बेटरमेंट त्याचं नाव
like